आणि इतर किंवा अपक्ष जे पक्ष आहेत त्यांना देखील काही प्रमाणात यश मिळते। मात्र मुंबईमध्ये ठाकरे सेनेचे सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू हे विजयी ठरलेले आहेत। मुंबईमध्ये ठाकरे सेनेचे अंकित प्रभू हे विजयी ठरल्याची माहिती समोर येते। आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू यांचा विजय झालेला आहे। मुंबईमध्ये ठाकरे सेनेचे अंकित प्रभू विजयी झालेले आहेत। ठाकरे सेनेकडून अंकित प्रभू हे उमेदवार होते आणि त्यांचा विजय झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईमध्ये ठाकरे सेनेसाठी ही महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण ठाकरे सेनेचा आणखी एक उमेदवार आता या ठिकाणी विजयी झाल्याचं समोर येत आहे। अंकित प्रभू यांचा विजयी झालेला आहे। सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू हा विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। ठाकरे सेनेचे अंकित प्रभू विजयी झाल्याचं सध्या कळतंय। आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा आहे अंकित प्रभू। ठाकरे सेनेचा आणखी एक उमेदवार विजयी झालाय। मुंबई ठाकरे सेनेसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। खरं तर मुंबईत 227 जागांसाठी या लढती होत्या। सध्या तरी भाजप हा मोठा पक्ष ठरतोय। आतापर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंतचे हे कल आहेत। 93 जागांवर भाजप आघाडीवर आहे। शिंदे सेनेचे 24 उमेदवार आघाडीवर आहेत, जिंकण्याच्या वाटेवर आहेत। त्यासोबत राष्ट्रवादीच्या आतापर्यंत अजित पवार गटाच्या 2च जागा आघाडीवर असल्याचा आतापर्यंतचा हा कल आहे। पुढच्या काही वेळातच आणखी चित्र स्पष्ट होईल। त्याचबरोबर ठाकरे सेना 64 जागांवर आघाडीवर असल्याचा आतापर्यंत समोर आलेला आहे। मनसेबाबत बोलायचं झालं तर मनसे 9 जागांवर आघाडीवर आहे। मुंबईमध्ये ठाकरे सेनेचे अंकित प्रभू हे विजयी ठरलेले आहेत। वॉर्ड क्रमांक 56 मधून ठाकरे सेनेचे अंकित प्रभू हे उमेदवार होते आणि त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। आमदार सुनील प्रभू यांचे ते पुत्र। महत्त्वाची अपडेट, मुंबईमध्ये ठाकरे सेनेचे अंकित प्रभू विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 54 चे उमेदवार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू विजयी झाले आहेत। वॉर्ड क्रमांक 56 मधून ठाकरे सेनेचे अंकित प्रभू विजयी झाले। तर मुंबईमध्ये अजून एक निकाल समोर आलेला आहे। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू हा विजयी ठरलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरे सेनेकडून तो उमेदवार होता आणि त्यांचा आता विजय झाल्याचं समोर येत आहे। मुंबईमध्ये 227 जागांसाठी काल मतदान झालेलं आहे। त्यामध्ये काय चित्र नेमकं आज समोर येत आहे हे आपण पाहतोय। एकूणच महायुतीला 100 पार करण्यात यश आलेलं आहे। 117 जागांसह महायुती आघाडीवर आहे। त्यामध्ये भाजप 93, ठाकरे सेना 64, मनसे 9, शिंदे सेना 24, अजित पवार गट 2, शरद पवार गटाने मात्र खातं उघडलेलं नाहीये, तर काँग्रेस 13 आणि इतर पक्ष 7 जागांसह आघाडीवर असल्याचं आपण पाहू शकतो। मुंबईमध्ये नेमकं महानगरपालिका निवडणुकीचं काय चित्र आहे त्यावर आपण नजर टाकतोय। 227 जागांसाठी काल मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महायुतीने 100 पार केलेली आहे। अद्याप तरी 117 जागांवर महायुती ही आघाडीवर आहे। एकूणच महानगरपालिकेवर आता भाजप महायुतीचीच सत्ता येणार हे कुठेतरी स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच काल खरं तर 53% मुंबईकरांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचे सध्या आपण कल पाहतोय। 93 जागा या भाजपच्या सेनेची सध्या चिन्ह आहेत। शिंदे सेना 24 जागांवर आघाडीवर आहे। मुंबईचा महापौर कोण होणार ते आजच स्पष्ट होईल। येत्या काही काळातच मुंबईचा महापौर ठरेल। तर श्यामला, आपण पाहिलं तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू काही फारशी जादू या ठिकाणी करू शकलेले नाहीयेत। अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं होतं। निवडणुकीच्या आधी अनेक मुद्दे त्यांनी समोर ठेवले होते। मात्र असं असताना देखील आणि त्यांची आश्वासनं पाहिली किंवा राज ठाकरे यांचं अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वीचं जे भाषण होतं, जी सभा होती, ती देखील मोठ्या प्रमाणात गाजली होती। त्यांनी प्रॉपर मॅप दाखवला होता, नकाशा दाखवून त्यांनी कशा प्रकारे सत्ताधारी काम करतायत, कशा प्रकारे गेल्या 10 वर्षांपासून गेल्या 9 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे,
किंवा हुकुमशाहीकडे सत्ताधारी कशी वाटचाल करतायत या संदर्भात त्यांनी एक नकाशाच तयार केला होता. खरंय प्राची, मात्र खरं तर तरी त्यांनी- देखील कुठेतरी त्यांची ही सभा फारशी काम करू शकलेली नाहीये. पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी त्यांनी एक जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला होता. तो किती प्रभावी ठरतोय ते देखील आजच स्पष्ट होणार आहे, कारण आत्तापर्यंत 64 जागांवर ठाकरे सेना पुढे आहे आणि 9 जागांवर मनसेला विजय मिळवता आलेला आहे.